दर्शवलंय ओमकार सर मॅचला इथे सुरुवात होते। पहिल्याच बॉल वरती आपण पाहतात एक रनआउटची संधी क्रिएट झाली असती। वीरेंद्र बाबरे यांना तो बॉल गॅदर नाही करता आला। सुरुवात झाले सध्या एक बॉलचा खेळ, एक धाव धावसंख्यावरती आहे। अनिकेत राऊतनं मागच्या मॅच मध्ये 8 बॉल 20 धावांची झंझावती खेळी। आत्मविश्वास थोडासा आणखीन बिल्ड झाला। पालन पंकज पाटील यांनी दर्शवलं की विदाउट प्रॅक्टिस अनिकेत राऊत असे सामने अनेक वेळा त्याने खेळून दाखवलेत। अनिकेतसाठी हॅट्स ऑफ। आणि तेच अनिकेत आता ओपनिंग पेअरला जबाबदारी घेऊन आलेत। अवधूत कामत एका बाजूला असतील आणि एका बाजूला आपण पाहू शकाल सध्या अनिकेत राऊत आणि अवधूत ही एक चांगली बॅटल रंगताना बघायला मिळेल। कालच्या दिवसात प्रज्योत अंभिरे यांनी उल्लेख केला मनोज पाटील अवधूत कामत हे दोन खेळाडू ताई पॅकर्सला जोडतील येणाऱ्या काळामध्ये। एक बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या फलकावरती एक। अनिकेतसाठी पुढचा बॉल, अनिकेतनं पहिलाच बॉल काय फटका केला, स्लॉग स्वीप बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्लिअर करत असताना 4। मेगा फायनलची मॅच सुरू झाली आहे आणि थर्रार क्रिकेटचा अवधूत कामतच्या सातपाटीच्या विरुद्ध अनिकेत राऊतच्या टीम ताई पॅकर्स पालघरचा। हे कमेंट्री बॉक्स आता अगदी ड्रोन कॅमेरा या ठिकाणी कव्हर करतोय। हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळत मेगा फायनलची मॅच आहे। कॅनॉन गिरीश आणि दीप जाधव, जबरदस्त टेलिकास्ट पाटील नेटवर्क। खूप मजा येते, खूप मजा येते। प्रेक्षकांना तुम्हाला आवडतं का शिवनेरी चषक? कडक क्राऊड पॅक क्राऊड आणि अशा पॅक क्राऊड मध्ये रंगतोय अंतिम मेगा फायनलचा सामना। डिपेंडिंग चॅम्पियन आणि डिपेंडिंग रनर अप अशा दोन टीम मधली लढाई आहे। सातपाटी वर्सेस हा फुल टॉस अवधूत कामतचा अगदी हा फुल टॉस बॉल, त्याच्यावरती षटकार आणि त्यानंतर अंपायर्स कॉल। DRS डीप होतोय का, बॅटर्स थोडेसे बँड झाले होते का, या गोष्टी चेक केल्या जातील। मुन्ना पठाण सर त्या ठिकाणी आहेत, थोडस डाऊट आहे त्यांच्या मनामध्ये, ते त्यांना क्लिअर करायचं आणि त्यासाठी पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन आता मदत करतील। अनुराग आणि कपिल बिलॉंग करतो आज एक छोट्याशा गावातून, त्यानं आपल्या गावाचं नाव कॅमेरामॅन म्हणून खूप वरती नेलं। नो बॉल बहाडोळी गावातून आलेला हा एक टॅलेंटेड कॅमेरामॅन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहताय अनुराग कमारे गावाचा। आज अनुराग पूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आहे। दुसऱ्या बाजूला आपल्या सोबत अमर पाटील आहेत ऑनलाईन स्कोरर, मायखो आणि जतीन आपल्या सोबत आहे वॉर रूम मध्ये। महाडोळी ही सगळी टीम जी टेलिकास्ट करते। खरं तर रिलीवर देखील सगळ्यांना कुणीही नव्हतं। 8 दिवसामध्ये कधी जेवले, कधी त्यांनी ब्रेक घेतला, कधी आराम केला हे कुणालाच कळालं नाही। एकदा शिवनेरी ग्रुप स्पेशली तुमच्यावरती प्रेम असणार ना, या सगळ्यांना ऊर्जा देऊन गेलं तर एकदा पाटील नेटवर्क्स आणि आपले जेपी पॅनल अंपायर आणि स्कोरर शेखर किणी यांचं काम जर शिवनेरी ग्रुप तुम्हाला आवडलं असेल, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या शिवनेरी चषकाच्या वतीनं व्हायला या ठिकाणी हरकत नाही आहे। कारण अतिशय सुंदर काम आहे, सगळ्यांनी मेहनत करून केलं। इथे ड्राईव्ह चांगला होता, उत्कर्ष चांगला बॉल स्वीपर कव्हरच्या बाहेर 4 धावा मिळतात आणि एक धमाकेदार सुरुवात केली आहे आणि बँग ऑन दी टार्गेट कुणाला ठेवलंय तर अवधूत कामत जो या टीमचा स्टार आहे। बट सध्या त्याची वेळ खराब आहे, सेकंड स्पेल मध्ये आल्यानंतर कदाचित अवधूत विकेट काढेल। बट अवधूतला ना एक गोष्ट सांगायची या बॉलवरती, सरप्राईज सातपाटीचा रिअल स्टार किंग इज बॅक। हो आलाय परत अवधूत कामतला, हा ओरिजिनल होता। मागचे जे नो बॉल टाकले, ओव्हर पिच टाकले ना, मी म्हणाल कदाचित तो अवधूत कामत डुप्लिकेट होता, ज्याला कधीच आपण फुल टॉस टाकताना पाहत नाही, ज्याला कधीच आपण ओव्हर पिच टाकताना पाहत नाही। आता अवधूत कामत यांना गुडलेन स्पॉटच्या त्याच्या प्रमुख टप्प्यावरती आलाय, जिकडनं ऑफ ब्रेक लेग ब्रेक टाकताना आपण त्याला पाहतो। आता हा ऑफ ब्रेक बॅटच्या समोर आहे, इथे झाली आहे चूक आणि नाही सोडणार फलंदाज। विघ्नेश सेट होऊन आलाय आणि पहिल्या षटकामध्ये घाम आणि काम दोन्ही काढलंय अवधूत कामतचं। 1 ओव्हर झाली आहे, धाव फलकावरती धावा उत्कर्ष 23।
वेग वाढला. पहिल्या षटकात जो तुम्ही उल्लेख केला की बँग ऑन टार्गेट कोणाला ठेवलंय, तर संघाचा प्रमुख गोलंदाज ज्याचं नाव अवधूत कामत. या स्पर्धेमध्ये मी म्हणेन की जी लयबद्ध गोलंदाजी होती ना ती अवधूतची नाही बघायला मिळाली. त्या अनुषंगानं विघ्नेश साखळतोडे कालच्या रजनीत ज्या फलंदाजानं थैमान घातलं तेच फलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा अंतिम मॅच मध्ये बरसतात. अनिकेत प्रमोट झाले, मनोजला खाली ठेवलं, मकरंद खाली राहिले आणि तदनंतर दाखल झालेत स्वतः. एका बाजूला खांद्याला खांदा लावतात विघ्नेश आणि सांगतात तू मित्रा लढ, तुझ्या साथीनं शेवटपर्यंत उभं राहण्याची जिम्मेदारी माझी. अनिकेत राऊत एका बाजूला विघ्नेश. 23 मध्ये आपण पाहतायत खूप चांगली फलंदाजी कॉन्ट्रीब्युशन राहिले दोघांचं देखील. 2 बॉलमध्ये 5 खेळतात अनिकेत, एका बाजूला विघ्नेश साखळतोडे खेळतात 5 बॉलमध्ये 17. जबरदस्त क्रिकेट. जो तुम्ही उल्लेख केला की अवधूत कामत तुम्हाला प्रामुख्याने कधी ओव्हर पिच, कधी फुलटोस, कधी नो हे चेंडू त्याच्या डिक्शनरीमध्येच नाहीत, परंतु याला सर क्रिकेट म्हणतात. कधी क्रिकेटचा खेळ बदलेल, कधी क्रिकेटची वेळ बदलेल याचा नेम नसतो. आणि ज्या अनुषंगाने अवधूतचं षटक ते थोडंसं मी म्हणेन महागडं साबित राहिलं. 23 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज वीरू बाबरे. अनिकेत राऊतनं वीरू बाबरेला देखील या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मोठ्या मोठ्या स्पर्धा दाखवल्या, मग त्या रबर बॉलच्या असो किंवा मग त्या आता टेनिस बॉल क्रिकेटच्या असो, आणि अगदी त्यांच्याच समोर गोलंदाजी करत असताना दाखल झालेत वीरू बाबरे. सातपाडीचा एक दिग्गज क्रिकेटपटू. अगदी कमी वयामध्ये संपूर्ण फॅमिलीमध्ये क्रिकेट आहे. त्याचे वडील, त्याचे काका सर्व एकत्र त्यांचा एक संघ आहे आणि तेच वीरेंद्र बाबरे पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल खोलातला बॉल आणि खोदून काढला अनिकेतनं देखील. सन्मान मिळाला ओमकार सर त्या बॉलला. नाही, अनिकेत राऊतला माहिती आहे आता ही मॅच इम्पॉर्टंट आहे ना, तर आता स्वतः तो सलामीला आलाय. आता अगदी अनिकेत ना या मॅचला ऑन ठेवायला आलाय आणि अनिकेत मैदानावरती उभा आहे ना, तर या मॅच मध्ये विघ्नेशचा रोल काही वेगळाच पाहायला मिळाला. हे फार कमी वेळा पाहायला मिळालं की विघ्नेशने इतका लवकर स्ट्राईक केली आहे. कारण मागचा सामना त्यांनी पाहिलाय की ग्रामीण टीम्स फाईट देत आहेत, तर आता 100% सुरुवातीपासूनच द्यायचं. सेकंड व्हाईट लाईनच्या देखील बाहेर आहे. अंपायर नितेश कदम सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन जे जमलं नाही ना अवधूत कामतला ते मैदानावरती करून दाखवायचं. वीरू बाबरेला एखादा ब्रँड असतो, मग आपण अगदी सहज म्हणू शकतो पुमा, ॲडिडास, अगदी या सगळ्यांच्या नावापुढे ब्रँड लागतं. जर तुम्ही कार्स खरेदी करता, मर्सडीज, ऑडी हे प्रोफेशनल ब्रँड आहेत. लॅम्बोर्गिनीची चर्चा होते, रोल्स प्रत्येकाला आवडते. ताई पॅकर्सना पालघरचा ब्रँड आहे, नो डाऊट ॲट ऑल. त्यात यांना 100% मार्क आहेत. बट सध्या एखादं ब्रँड नवीन येतं आणि ते फार कमी काळात सर्वांना आवडायला लागतं आणि त्या ब्रँडची चर्चा होते, त्या ब्रँडची मार्केटिंग होते. सध्या ते मार्केट आहे ना पालघरचं, टीम ध्रुव 11 सातपाटीचं आहे. त्यामुळे आज ब्रँड वर्सेस ब्रँड आहे, म्हणजे काटाकीर लढत आहे. आणि या मॅच मध्ये सातपाटीला जर आपलं मार्केट टिकवायचं तर चांगलं खेळायचं. नॉट आउट, नॉट आउटचा इशारा आला. लेग बाईटची रन आहे आणि हे पाहता तुम्ही डायरेक्ट हिट झालं, बॅट ग्राउंडिंग झाली होती आणि त्यामुळे इकडे आपण पाहताय नॉट आउटचा इशारा येत असताना टीमची टोटल 1 ने पुढे जाते 25. काय म्हणशील उत्कर्ष, कुठपर्यंत पाहतोस? 6 ओव्हरची मॅच आहे, पहिल्या षटकात 23 आलेत, काय रन्स बनायला पाहिजे? निश्चित स्वरूपात मागच्या मॅच मध्ये देखील अवधूतचं षटक थोडंसं महागडं ठरल्यानंतर गोलंदाज जे सुमित म्हात्रे आहेत, वीरेंद्र बाबरे आहेत, यांनी मॅचला कंट्रोल केलंय. मागच्या 2 सामने जे आपण तपासून पाहिले तर अवधूत थोडेसे कॉस्टली राहिले, त्यावेळेला बॅकअपला आले वीरू बाबरे. याही मॅच मध्ये तेच दिसतंय. वीरेंद्र बाबरेने 3 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळला, जिथे फक्त ते 1 रन खर्च करतात. यालाच तर म्हणतात तुमचा बॅकअप. तुमचा प्लॅन ए अनसक्सेस राहिला, प्लॅन बी मध्ये तुम्ही आता सक्सेस कडे वळतात. धावसंख्या 25. पुढचा बॉल, पुढचा बॉल यावेळेस विघ्नेश यांना बॉलला केलाय, जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि वीरेंद्र बाबरे आले. विघ्नेश साखळतोडी बॅक टू द डग आउट. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉम
रायगड ही महाराष्ट्राची शान आहे. हे सॉन्ग तुम्ही ऐकत होतात. छत्रपती शिवरायांचा धगधगता इतिहास समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या डीजे रॉकर्स देखील करतात. ताजमहल अगर प्यार की निशानी है, ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगड और शिवनेरी मेरे स्वराज्य के शेर की कहानी है. 1.4 खेळ झाला. पहिल्या षटकात 23 आणि काय म्हणालो सातपाटी देखील ब्रँड आहे आणि ह्या ब्रँड आहे ना इतका सहजच संपणार नाहीये. गंजून संपण्यापेक्षा कधी झिंजून संपलेलं चांगलं हे सातपाटीच्या क्रिकेटला माहिती आहे. बॅटिंग ट्रॅक वरती दाखल झालाय मनोज पाटील. विठ्ठलवाडीचा डॉन समोर वीरू बाबरे. पहिला बॉल तेज तर्रार. सातपाटी एक्सप्रेस ऑन दी ट्रॅक. एखादी सफाळ्यावरून जर तुम्हाला पालघरला जायचं लोकल मिळाली तिचा स्पीड थोडा कमी आहे. बट इकडे आहे ना सफाळेकरांची दहशत इतकी आहे की इकडे एक्सप्रेस पण थांबतात. हे मला पहिल्यांदाच कळालं सफाळे स्टेशनला. आणि अगदी ती ज्या वेगात सुसाट सुटावी केळवा लगेच मैदानावरती अगदी आपण पाहता तो स्पीड पकडावा. सध्या तो स्पीड वीरू बाबरेनं पकडला मनाच्या समोर. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला. टप्पा पडलाय. चाललाय 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 वेगानं. वॉर्निंग बेल डिंग डॉंग. या मातीचा सुगंध आहे ना मनाच्या अगदी नाकाला देऊन हा परफ्यूम बॉल होता. पाहताय तुम्ही नजरेच्या समोरून निघून गेला आणि षटक संपलाय मैदानावरती दुसरं. म्हणून म्हणालो की सातपाटी पण ब्रँड आहे. जर ताई पॅकर्स प्रचंड चर्चेत आहे तर सध्या सातपाटीचं मार्केट आहे. पहिल्या षटकात 23 आले आणि आता दुसऱ्या षटकात एक लेगबाई झाली आहे आणि एक सिंगल फक्त वीरू बाबरेनं खर्च केली आहे. अशा 2 धावा आणि 2 षटक संपल्यानंतर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचलेत त्या म्हणजे 25. थँक्यू सो मच सुभाष कदम. अगदी जबरदस्त गीतांची मधुर मेजवानी देत आहेत. आमचा कॉमेंट्री स्टुडिओ बघायला मिळतोय. कपिल पाटील कैद करतात ते क्षणचित्र. फायनलच्या मॅचमध्ये तिसरे षटक घेऊन आलेत ते म्हणजेच सुमित म्हात्रे ज्यानं आजच्या दिवसात खूप चांगली गोलंदाजी केली. अवधूतला बॅकअप ह्यांनी देखील दिला. वीरेंद्र बाबरे यांनी दिला. आता या मॅचमध्ये कोण देणार? सुमित म्हात्रे गोलंदाजी ट्रॅकवरती रनिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल या षटकातला. म्हणाले ना थोडीशी सातपाटी घाबरली आहे का? अवधूत कामत यायलाच हवं होता इथे सेकंड स्पेल मध्ये. त्याला का थांबवलं सातपाटीनं हा प्रश्न मैदानावरती अगदी जरूर पडला होता. कारण अवधूतच्या पोटेन्शियल वरती तुम्ही शंका घेऊ शकत नाही आहात. इथे तुम्ही सुमितला आणलंय. जर इथे 15 आणि 14 आल्या तर ताई पॅकर्स पालघर आहे ना सुसाट सुटेल आणि मग आहे ना 70+ ही मॅच जाणार यात शंका नाही आहे. आणि एकदा का ताई पॅकर्स 65+ गेली ना तर मग टेन्शन आहे. कारण पंकज पालन आहे ना आज चपाती भाकरी भात काहीच खात नाहीये. फक्त तो विकेट्सच खातोय. इतक्या विकेट्स त्याने टुर्नामेंट मध्ये काढलेत. त्यामुळे या मॅच मध्ये 60च्या अंडर कसं थांबवता येईल तो प्रयत्न मैदानावरती करावा लागेल ताई पॅकर्सच्या समोर ध्रुव 11 सातपाटीला. हा स्विचिटचा फटका. अनिकेत राऊत स्विचिट इतक्या लिलया खेळतो ना जसं केविन पीटरसन मॅक्सवेल त्यांना आपण पाहता अगदी त्याच प्रकारे स्विचिटचा फटका आपण अनिकेत राऊतला खेळताना पाहता. स्विचिटचा फटका ना क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात प्रत्येकाला आवडतो आणि हा शॉट जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा कोणी अटेम्प्ट केला तर ते नाव होतं झिम्बाब्वेचं डेव्हिड हॉटन या नावाचा जो खेळाडू होता. त्यानं पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्विचिटचे फटके लावले. त्यानंतर सर्रासपणे ती सुरुवात झाली. टीमची टोटल धावफलकावरती 1 ने पुढे जाते. स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 30-30. 2 ओव्हर 25 होते. मॅच बॅलन्स होती. आता चौकार आलाय. ड्रायव्हिंग सीट वरती ताई पॅकर पालघर आहे आणि हा सामना फक्त तुम्हाला ना इतकंच सांगेल ना हमें चांद चाहिए ना हमें फलक चाहिए. हम आए शिवनेरी में तो हमें बस शिवनेरी ट्रॉफी की झलक नहीं ये ट्रॉफी भी उसके साथ चाहिए. आणि त्या ट्रॉफी साठीची लढाई आहे आणि ती नेणार कोण? डिपेंडिंग चॅम्पियन पुन्हा एकदा चॅम्पियन की आता सातपाटी करेल वार. टप्पा पाहावा लागेल वाईड लाईनच्या बाहेर आहे
अंपायर नितेश कदम सरांचा इशारा एक्स्ट्रा रन. धाव फलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 31. 31 धावा. सध्या यांना सरासरी खूप वेगानं पुढे चालली आहे आणि खूप वेगात सध्या धावा बनतात. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 1 विकेट गेली आहे. ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट आपण पाहिलंय, त्यातून आलाय ताई पॅकर्स पालघर. पुढचा बॉल गोलंदाज तयार सुमित. या वेळेला मनोजचा फटका समोरच्या दिशेनं श्रेयसनं चांगले अटेम्प्ट तिथे गेले, कारण त्यांना माहिती होतं जर बॉल तिथे टप्पा पडला समोर तर मग चौकार आहे. प्रयत्न केले जेलसाठी, परंतु त्यावेळेला आपण पाहतायत सिंगल आणि सिंगल तिथे मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 वरती. सुमितचा पण हा चेंडू पाहू शकता अगदी लोअर फुलटोचा राहिला. मन्यानं अगदी बॉलला खेचलं समोर. लॉंग ऑनला श्रेयस होते. श्रेयसनं बॉलला पूर्णपणे प्रयत्न केले होते कॅचसाठी. कॅच तर नाही झाली, परंतु चौकार देखील तिथे सेव्ह केला. महत्वाचं आहे फायनलचा मॅच. शिवनेरी चषकाचा ब्लास्ट, बिग ब्लो आणि यामधला पुढचा बॉल अर्थात चौथा बॉल सुमित मात्रे अनिकेतसाठी. अनिकेतचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आलेत पुढे आणि इथे नाही चुकी करणार. अनिकेत राऊतच्या खेळाला पूर्णविराम. बिग विकेट, बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉन. क्या बात आहे. अतिशय सुंदर संगीत तुम्ही ऐकत होतात. कदाचित जे काही सगळं स्पेशल आहे ना, तर फायनल मॅच साठी सुभाष सरांनी बाकी ठेवलं होतं. देहास गोटगोटांचे सहवास झाले. वायू सह्याद्री मधील श्वास झाले. ध्यास शिव विचारांचा जडला असा हे वेडे मन शिवरायांचे दास झाले. मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी राजाला आणि त्याच राजाचे स्वराज्याचे विचार मनामनामध्ये घेऊन शिवनेरी ग्रुप आपल्या भेटीसाठी घेऊन येतं शिवनेरी चषक पर्व 5. आणि यंदाचं पर्व इतकं सुपर डुपर हिट आहे ना की ही स्पर्धा आता सफाळे पालघरपुरती मर्यादित नाही आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खरं तर या स्पर्धेला फीडबॅक येतात, चांगले चांगले मेसेजेस येतात आणि स्पर्धा आहे ना खूप खूप यशस्वी झाली आहे. दिवस रात्र जी महिनाभर मेहनत केली ना, मागच्या 1 महिन्यामध्ये 2 महिन्याचं काम शिवनेरी ग्रुपनं केलं. डे नाईट सातत्यानं हे सगळे काम करत राहिले आणि आज हे सगळं यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलंय. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. चेंज ऑफ पेस कमी गतीने टाकलाय. कदाचित त्यांना मागे अनिकेतनं चर्चा केलेली असावी की खोलात जोरात वेगात खाली टाकतोय आणि त्याच्या विपरीत सगळं काही झालं. त्याच्यामुळे उत्तर नव्हतं तिकडे बॅटरकडे. नवीन फलंदाज झाले जयेश रावरे. जयेश रावलेला आज म्हणावा लागेल आपल्या टीमसाठी आता तू धाव रे, कारण रन्स गरजेचे आहेत. आज मैदानावरती धावा बनवायच्यात. वादळात सापडली आहे नाव रे, तिला आता तू किनारी लाव रे. जयेश रावरे बॅटिंग ट्रॅकवर. फटका टप्पा पडल्यानंतर लॉफ्ट करायचा होता, नाही जमलं. चालला यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती समाप्ती. पहिल्या बॉलवरती मोठा फटका आला, त्यानंतर पुनरागमन खूप सुंदर केलं गोलंदाज सुमितनं आणि षटक संपलंय मैदानावरती 3रं. पहिल्या षटकात 23 होते. 3 ओव्हर संपलेत, 32 झालेत. संतोष भुवन नालासोपारा संघ 311, एंजल स्टार जागमाता रावळे आणि जलसार जय भवानी जलसार या तिन्ही संघांना विनंती करतोय जर आपण आपला प्रतिनिधी आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाठवा, जिथे तुषार किणी आहेत त्यांच्याशी प्लीज आपण कॉन्टॅक्ट करा. एंजल स्टार जागमाता रावळे जय भवानी जलसार आणि 311 संतोष भुवन नालासोपारा. जर इथे आपण असाल तर प्लीज या, जिथे तुषार किणी आहेत आणि तुम्ही प्लीज कांटेक्ट करायचं है ना. पूछ की मेरी मंजिल कहा, अभी तो सफर का इरादा किया, ना हारूंगा हौसला उम्र भर, मैंने खुद से किया हुआ वादा. या मॅच मध्ये दोन्ही टीमच्या प्रत्येक प्लेयरला स्वतःला 100% सिद्ध करायचं आहे. वीरू बाबरे सेकंड स्पेल मध्ये मनाला शांतच ठेवलंय. मनाची बॅट शांत आहे, त्याच्या बॅटचं शांत राहणं
म्हणजे ज्या 70+ चर्चा होती ना ते 65 आणि 60च्या थोडंसं अजून खाली येण्यासारखं आहे. आणि जर इकडे आता विकेट्स काढल्या ना तर पुन्हा एकदा पलटवार टीम ध्रुव 11 सात पाठी करेल. 32 लॉस ऑफ 2. पण सध्या स्थिती चांगली आहे. 10 पेक्षा जास्त रन्स आहेत प्रति षटकामागे. इथे लोवर फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. जंटल टच आणि चालला बॉल सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. किती वेळ शांत ठेवणार, किती वेळ तुम्ही शांत ठेवणार मनोज पाटीलला. आणि त्याच्या बॅट मधून एक सुंदर फटका. 4. कमॉन डीजे. या सॉन्ग नंतर असं म्हटलं जातं की सातपाटीच्या कानावरती पडलं की मॅजिक घडतं. या पाहूयात या बॉल नंतर त्या मॅजिक इकडे होईल का. सातपाटीच्या स्टँड मध्ये तिकडे प्रेक्षक एन्जॉय करत होते या सॉन्गला. हो इथे मॅजिक नाही मनाचं मॅजिक सुरू आहे. चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप कव्हरला तोडत फाडत अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघत होता. अँगल सोबत मनानं ओळखलं, बॅकफुटला गेले आणि पूर्णपणे स्वतःला झोकून दिला चेंडूवरती. आणि हा चौकार या ठिकाणी वसूल केलाय. काळ्या थोडंसं लांब लाव कारण बॉम्ब पण तुझ्यासारखेच फुसकेत. प्लस क्रमांक 5, 6 आणि 7 साठी जे ड्रॉ होतात. एंजल स्टार जागमाता रावळे एका बाजूला, जय भवानी जलसार आणि त्रिश 11 संतोष भुवन नालासोपारा. एक एक प्रतिनिधी पाठवा. तिथे तुषार किणी आहेत. धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली 40. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज वीरेंद्र बाबरे. वेग भयंकर प्रमाणात होता तिथे. दिवेश पाटील यांना त्या बॉलला गॅदर नाही करता आलं. डॉट बॉल येईल. डॉट बॉलची होती समाप्ती. 2 चौकार 2 डॉट बॉल. जबरदस्त चालली आहे मॅच. वीरू बाबरे हार नावाचा शब्द स्वीकारायला तयार नाही आहे. मनाला पराभव मान्य नाही आहे आणि तो लढाई करतोय. इथे शॉट कडक आहे. आता मनाच्या बॅट मधनं षटकार उत्कर्ष एकदम क्वालिटी आलाय आणि आता माहोल बनलाय. आणि आता पुन्हा एकदा डीजे मास्टर मैदानावरती लावू शकेल सॉन्ग. आला रे आला माने आला. अगदी आपण बघताय ना तुषार भगत सध्या बॉम्ब फोडतोय. दिवाळीचे कदाचित त्याच्या घरी राहिलेले थोडेसे बाकी असावे. आज तो घेऊन आलाय आणि तुषार भगत यांना खाली मान घालून सुसाट सुटलाय. काळा फक्त चेतन इतकंच सांगतोय आज मैं झुकेगा नाही साला. टीमची टोटल 4 षटकं संपल्यानंतर झाली आहे धावफलकावरती 46. हे षटक महागडं राहिलं आणि अजूनही वाट पाहतात. मी म्हणेल खरं तर सातपाटीकर अवधूत कामत कधी येणार की इथे आता सेकंड स्पेल मध्ये सुमितला आणलं जाणार. अगदी आपण चर्चा करतो ना की जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या मॅच विनर प्लेअरला थोडंसं मागे ठेवता, त्याच्यावरचा विश्वास थोडंसं तुम्ही कमी दाखवता, त्यावेळी त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागते. इथे ते घडलंय. अवधूत कामतचं सेकंड स्पेल मध्ये न येणं आणि जी चर्चा उत्कर्ष मी तुझ्यासोबत केली ना की जर एखाद्या ओव्हर्स मध्ये 14 रन्स आल्या तर मात्र पुन्हा एकदा गिअर अप होईल डाव टीम ताई पॅकर्सचा. आणि वीरू बाबरेच्या षटकात बरोबर त्या 14 रन्स आलेत. 8 झालेत धावफलकावरती आणि धावफलक 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46. टीम अडल सुरू आहे. डीजे मास्टर कडे आपण जाऊ, एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू मैदानावरती.
सातपाडीसाठी हे संघ का स्पेशल आहे तर ज्या वेळेला सातपाडी प्रीमियर लीग झाली ध्रुव 11 तीच प्रेझेंट होती आणि त्यांच्यामध्ये एक असाही खेळाडू आहे प्रणित तांडेल. त्याच्यासाठी हे एक वेगळं गाणं राहिलं आणि तेव्हापासून ते वेळ लागलं सातपाडीला. जिथे जिथे आपण पाहतायत मॅच असतात त्यावेळेला हे गाणं आवर्जून या गाण्याचा उल्लेख होतो. प्रणित तांडेल आले असतील तर तेही सांगतील की आज उत्कर्षनं सगळं काही सांगून टाकलं. अगदी जवळचे आमचे ते मित्र आहेत आणि चांगले पंच देखील आहेत. मॅचकडे जाऊया जिथे 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा याच स्कोरकार्डच्या गतीने आला 83 धावा होतील. तुम्ही जो उल्लेख केला होता की मग ताई पॅकर्स नाही थांबणार 67 धावेल सध्या ते बघायला मिळतं. म्हणून मी म्हणतो जर तुमचा फ्रेंड कॉमेंटेटर असेल तर त्याला सगळ्याच गोष्टी कधीच सांगू नका, त्या कधीतरी बाहेर येतात. सुमित बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आला. टीमची टोटल आता व्हाईट बॉलनं पुढे जाईल. एक्स्ट्रा रन इतक्या लवकर हार मानणारा अवधूत कामत होता आज हा प्रश्न आवर्जून इकडे मैदानावरती मला स्वतःला पडला. त्याच्या बॉलिंगच्या टेस्ट पाहायच्या होत्या. आज पहिल्या षटकात रन जरूर आल्या होतं, चांगल्या बॉलर्सला रन्स येतात. मागच्या मॅचमध्ये प्रज्योत अंभिरेला पण आल्या, बट असं नाही की पंकज पालन जे कॅप्टन आहेत त्यांनी प्रज्योतला सेकंड स्पेलमध्ये नाही आणलं. प्रज्योत सेकंड स्पेलमध्ये आला, 2 विकेट्स काढून दिले आणि पूर्णपणे गेम त्यानं ताई पॅकर्सच्या बाजूने चेंज केला. इथे चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मितील धावा 4. हे होतं ज्यावेळी तुम्ही मॅच विनर बॉलरला थोडंसं डॉमिनेट करता किंवा थोडंसं विश्वास कमी ठेवता त्यावेळी टीम बाउंडिंग थोडंसं मिस होतं आणि सध्या ते झालंय सातपाडी सोबत. आणि आता 50 पेक्षा पुढे संघ जाऊन पोहोचलाय. ताई पॅकर पालघर इथनं फक्त कमीत कमी 15 आले ना तर मात्र ताई पॅकर्स पालघर म्हणेल की अभि टार्गेट सेट होऊ चुका आहे. म्हणजे आता जे त्यांना हवं होतं ते मैदानावरती त्यांना मिळणार. चांगल्या रन्स स्कोरकार्डवरती लागलेत. मेगा फायनल आज आपल्याला पाहायला मिळतीये. या 2 टीमच्या दरम्यान अनेक चांगला सामना आपण या ठिकाणी अनुभवतोय. सातपाडीला इतकंच सांगेल, हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो. हौसलों की तरकश में कोशिश का वह तीर जिंदा रखो. हार जाए चाहे जिंदगी में, इस अंतिम मुकाबले में सब कुछ, मगर ताई पैकर्स के सामने जीतने की उम्मीद आप जिंदा रखो. आणि सुमित त्या विश्वासानं पुन्हा एकदा आलाय आणि सुमितच्या गोलंदाजीला मैदानावरती इतकंच म्हणावं लागेल सातपाडीला, उम्मीद पे दुनिया कायम है, दुनिया झुकती है जनाब, अभी तो सातपाडी को झुकाने वाला चाहिए. क्या बात है. अतिशय सुंदर समालोचन. फायनलच्या मॅच मध्ये सुमित तयार होतोय आणि जिथे जयेश रावरे भंडारी या नावानं खूप प्रेम त्यांना मिळालं. अवधूत कामत जो तुम्ही उल्लेख केला होता की एवढ्या लवकर आपण अवधूत याला शांत बघत नाहीत, परंतु आज मी म्हणेन की या आजच्या दिवसामध्ये ज्यांनी प्रत्येक मॅच मध्ये सिंगल षटक हाताळलं, मनोज पाटील सफाळ्याचा डॉन, विठ्ठलवाडीचा ब्रँड मन्या, 5-9 बॉल मध्ये ज्यांनी आतापर्यंत 15 धावा ज्या महत्वाच्या होत्या. चेंडूंचा खेळ झालाय 3. एका बाजूला सुमित मात्रे एक कमी वयाचे या ध्रुव 11 मध्ये गोलंदाज आहेत. वीरेंद्र बाबरे, अवधूत कामत, श्रेयस आणि सुमित हे 4ही गोलंदाज मी म्हणेन की अंडर-24 वाले आहेत. ही एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण यांच्याकडे एक भरणा आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. सुमित मात्रे चांगला बॉल हाताळला, बॉलला बाउन्स अगदी सरप्राईज मिळालं. रनआउटची संधी. पंच आहेत तिथे आणि पंच दर्शवतील काय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आणि तिसऱ्या पंचांची मदत ज्या वेळेला घेतली जाईल तेव्हा वॉर रूम मध्ये येतील तिसरे पंच. सातपाडी एन्जॉय करते. त्यांना माहिती आहे दिवेशने कॉन्फिडन्स दाखवला की ऑलमोस्ट रनआउट झालाय फलंदाज, इथे काय होईल काय बिघडेल. तिसरे पंच जोडले जातील आणि तदनंतर फलंदाज जयेश रावरे सेफ झोन मध्ये पोहोचलात की नाही पोहोचलात या दोन्ही गोष्टींचं जे काही समोर असेल ते इथून ताई पॅकर्सला ऍग्री करावं लागेल किंवा मग सातपाडी ध्रुव 11 या संघाला देखील ऍग्री करावं लागेल. पंच आलेत. तिसरे पंच आपल्याला पाहायला मिळतात. चला इथे निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये डिसिजन काय येतील. सातपाडीकर अगदी थैमान टाकलाय त्यांनी की डिसिजन काय आहे आम्हाला ऐकायला आवडेल. जिथे एन्जॉय करतायत मेहुल पाटील
वामिका स्टार जो मी उल्लेख केला होता, पालघरच्या अंडरआर्म क्रिकेटला ज्यांनी आशिया खंडातील अग्रगण्य स्पर्धा खेळवण्याचा मान मिळवला, ते मेहुल पाटील देखील आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्याकडनं जर फायनल मारली ध्रुव 11 सातपाडीनं तर 11 खेळाडूंसाठी टी शर्ट्स आहेत आणि त्या टी शर्ट्स देखील आपल्याला बघायला मिळतील. आता इथून ध्रुव 11 सातपाडी क्रिकेटसाठी सातत्यानं मेहुल पाटील हे नाव अनेक वेळा उभं राहिलं आणि सध्या आता देखील ध्रुव 11 सातपाडी या संघाच्या डगआउट मध्ये ज्या स्टँड मध्ये तेही मॅचचा आनंद घेतात. त्यांचं स्वागत आहे. तिसरे पंच वेळ घेतात कारण सामना क्रुशल मुवमेंट्स आहे, जिथे एका बाजूला ताई पॅकर्सचा एक महत्वाचा खेळाडू आउट दिलाय. ओयूटी फलंदाज बाद होतोय, गॉन. त्यावरती पण स्माइल आहे, कदाचित भावाचं रिलेशनशिप लॉयल असावं. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वर सुमित, म्हणून तर हे सॉन्ग जे लव्ह सॉन्ग स्पेशली ते फेवरेट आहे. आणि सातपाडीकडे सगळे यंगस्टर्स आहेत. अवधूत कामत लॉंग ऑफला, ऑन साइडला एक लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत दिवेश आहे. सुमित मात्र तयार आहे ओव्हर द विकेट. हा बाउन्सर टाकायचा होता, थोडासा पुढे पडला, जी अगदी आपण पाहताय तिकडे बॉडी लँग्वेज होती. आणि हे फार आपल्याला पाहायला मिळतं सहज अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. सर्रासपणे व्यावसायिक संघ जेव्हा जेव्हा समोर येतो, अनेक संघ नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळतात. बट सातपाटी मैदानावरती आज लढतोय. विरातन खुर्द चामुंडा स्पोर्ट्स आज ताई पॅकर समोर लढला. आज एंजल स्टार रावळेनं ताई पॅकर समोर संघर्ष केला आणि सगळी आहे ना ताई पॅकर साठी देखील खूप प्राऊड मोमेंट आहे, कारण त्यांना माहिती आहे आपल्याच पालघरचं येणारं फ्युचर ग्रामीण क्रिकेट डेव्हलप होत आहे. ही अनिकेत राऊत आणि कंपनीसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. चांगला बॉल आहे, लाईन मात्र चेक केली जाईल. कदाचित अंपायरचा इशारा, वाईट +4, 5 धावा या ठिकाणी मिळतील. यष्टी रक्षकाकडनं आणि शॉट थर्डमॅन कडनं झालेली चूक, जिथे 1 रन एक्स्ट्रा मिळणार होती ना तिकडे 5 आलेत आणि धावफलक आता वेगानं ट्रॅव्हल होणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 58-58. उत्कर्ष एक मोठं टार्गेट आता पाहायला मिळतं. निश्चित स्वरूपात इथून जे धावफलक आता वाढतं चाललंय ना, त्यांना जर तुम्ही आवाक्यात नाही आणलं तर मग ताई पॅकर्स मागे वळून नाही पडणार या पुढच्या डावामध्ये. ज्यांच्याकडे पंकज पाटील सारखं स्पीड गन आहे, ज्यांच्याकडे प्रज्योत अंबिरे सारखा एक चांगला गोलंदाज आहे, त्या अनुषंगानं धावसंख्या इथे थांबवाव्या लागतील. मनाचा फटका फसलाय. नोमान्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. वीरू बाबरे काऊ कॉर्नर मधून अगदी वेगानं पुढे आले. सिंगलच्या व्यतिरिक्त नाही काही मिळणार. षटकांचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत आपण पाहू शकाल एकंदरीत 5 षटकं संपली, 59 डावा. शेवटच्या मॅच मध्ये ताई पॅकर्सनं चांगली इथे फलंदाजी केले. सुरुवातीचा काळ आपण पाहतात विघ्नेश आणि अनिकेतनं गाजवला. तदनंतर आपण पाहतात जयेश रावरे यांनी देखील त्या खेळाला थोडंसं सावरलं. तदनंतर मनोज पाटील आले. मनोज पाटील 11 बॉल मध्ये 16 वरती खेळतात आणि मकरंद आलेत. अर्नाळा विरार इथून बिलॉंग करणारे फलंदाज, एक चांगले फलंदाज हेही आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध केलं ताई पॅकर्स पालघर या संघासाठी. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे.
आता या 6 बॉल मध्ये टार्गेट कितीचं सेट होणार, पण जो उल्लेख तुम्ही केला होता की ताई पॅकर्स म्हणेन की 60 धावा जर आमच्या झाल्या तर ऑल सेट, टार्गेट सेट आहे. आता फक्त दुसऱ्या डावामध्ये ते टार्गेट कसं थांबवता येईल. प्रज्योत अंबिरे हेही आपल्याला बघायला मिळतील. काल दुखापतग्रस्त होते, ब्रेक घेतला, परंतु आता संघासाठी गरज आहे. अनिकेतनं सांगितलं असेल की प्रज्योत तुला खेळावं लागेल, आणि ज्या वेळेला प्रज्योत अंबिरे दाखल झाले, परंतु चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द या संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांनी प्रज्योत अंबेरीच्या वेगवान चेंडूवरती समोर डाऊन द ग्राउंड षटकार ठोकला, एक चौकार देखील ठोकला. ग्रामीण क्रिकेट सध्या पुढे चाललंय. शेवटचं षटक श्रेयू या नावानं खूप प्रेम मिळाले या गोलंदाजाला. पहिलाच बॉल आलाय वेगानं. तुमची जी नॅचरल लाईन आहे ना श्रेयस, ती लाईन मोठमोठ्या फलंदाजांना घाम फोडते, परंतु तुम्ही इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि तो बॉल वाईट देखील आला. 60 वरती धावफलक. दिवेशने देखील मागून सिग्नल तेच दिले की श्रेयू ये नहीं चलेगा भाई, 13 वाला डाल दे. यस, हाच तो बॉल. दिवेशने देखील सांगितलं की भाई ये वाला मागताय, हा जर आला तर मन्या देखील शांत होईल. मन्या काही क्रिकेट परिपटणावरची कुठलाही फलंदाज होती त्याला शांत करू शकतो, परंतु इथे जर तपासून पाहिलं तर पहिल्या बॉलमध्ये वेग दिला होता. धावसंख्या 60. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू बराच काळ हवेत आहे आणि श्रेयसनं दाखवलंय मनोजला डगआउटचा रस्ता. फलंदाज मन्या बाद. आतमध्ये प्रज्योत अंबिरे, वरोर एक्सप्रेस ॲज अ गोलंदाज म्हणून एक जबरदस्त गोलंदाज, परंतु कठीण काळात, संघर्षाच्या काळात संघाला जिथे गरज तिथे प्रज्योत अंबिरे अनेक वेळा खंबीर उभे राहिलेत बॅटिंगसाठी देखील, आणि तेच दाखल झालेत. वरोर पासून ISPL पर्यंतचा प्रवास सोपा नव्हता प्रज्योतचा, परंतु आज त्यांनी ते देखील अवगत केलं. कालच्या दिवसात ते जोडले गेले. त्यांनी म्हटलं की खूप काही तुम्हाला मेहनत करावी लागते. ISPLचं सिलेक्शन सहज आणि सोपं नसतं. ज्यावेळेला तुम्हाला फायनल राऊंडसाठी जे टार्गेट दिलं जातं ते पूर्ण करावंच लागतं, त्यावेळेला तुम्ही सिलेक्ट होता आणि प्रज्योतनं ते करून दाखवलंय. पालघरचा अभिमान, वरोरची शान. प्रज्योत अंबिरे येता क्षणी मोठ्या फटक्याचा स्वीकार केलाय. बॉल चाललाय कव्हरला, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगलच मिळणार. प्रज्योत अंबिरेनं धावसंख्या 1 स्ट्राईक रोटेट केली आणि मकरंद पाटील यांना स्ट्रायकिंग एंडला आणलंय. आता इथून बॉल आहेत तुमच्याकडे 3. या 3 बॉलमध्ये ताई पॅकर्स म्हणेल की 70, तर ध्रुव 11 सातपाडी म्हणेल की आता 61 झाल्यात, 65 जिंकायला याव्या. आता पाहूया येणाऱ्या वेळात काय होईल. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर 3 बॉल. पुढचा बॉल श्रेयसचा, ज्याच्याकडे डाव्या हाताचा एक वेगळा कट बॉल आहे. खोलवर टप्पाचा बॉल समोरच्या दिशेनं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण मयूरचं. सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 62. लॉस ऑफ 4 विकेट्स. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रज्योत अंबिरे स्ट्रायकिंग एंडला आलेत. आज अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेची अंतिम रजनी आपण पाहताय. शिवनेरी चषकाची बिग ब्लो, फायनलचा मॅच, शेवटचा मॅच. प्रज्योत अंबिरेसाठी अगदी खोलवर टप्पाचा बॉल होता, त्या बॉलला मिळाला सन्मान. सिंगल तर झाली, दुसरीचा प्रयत्न राहिलाय का? आणि इथे आपण पाहतायत फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद. इथे जर आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना बघायला मिळाले. अगदी शेवटचा बॉल, आणि या शेवटचा बॉल बाकी आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नवीन फलंदाज दाखल झालेत ते म्हणजेच जिशान. या जिशान यांना आपण पाहतायत. सध्या श्रेयसनं शेवटच्या षटकात खूप चांगली कामगिरी केली. आता 63 धावा फलकावरती आहेत. अगदी शेवटचा बॉल बाकी देखील आहे या इनिंगचा. ज्या 65-70 ची चर्चा आपण करत होतो ना, 70 पर्यंत पोहोचणार होती टीम, बट मध्ये अडथळा आला श्रेयसच्या नावाचा
आणि खूप सुंदर कामगिरी या ठिकाणी गोलंदाजी करताना श्रेयसला करताना या ठिकाणी आपण पाहिलं. अंतिम बॉल बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आला जिशान. एक मोठा फटका जिशानच्या बॅट मधून आला. 70चं टार्गेट टच होऊ शकतं. या पाहूयात अंतिम बॉल वरती उत्कर्ष काय घडतंय. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलमध्ये 70 धावा टच होऊ शकतात, परंतु त्यासाठी षटकार शोधावा लागेल. जिशांत आले डाव्या हाताचे फलंदाज. एका बाजूला श्रेयस, ज्या वेळेला डाव्या हाताचे फलंदाज त्यावेळेला ते एक वेगळा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत. यस, हाच तो चेंडू ज्यामध्ये वेग आणि डाव्या हाताच्या फलंदाजाला तो त्याचा लेग ब्रेक आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतात अतिशय सुंदर बॉल. लेग बाईचे संकेत आले आणि बाईच्या संकेतातून इथे सिंगलच मिळत आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या. त्या म्हणजेच आतापर्यंत खऱ्या अर्थानं 65 धावांचं टार्गेट. अंतिम मॅचचा अंतिम पडाव. नाण्याची एक बाजू पारखून पाहिली. हेड्सवरती रिहिल्या 65 धावा. येणाऱ्या काळात टेल्सवरती त्या चेज होतील की मग डिफेंड होतील. मागच्या वर्षी ताई पॅकर्स हा चॅम्पियन होता. ध्रुव 11 हा रनरअप राहिला. गेल्या वर्षी हेच दोन संघ, परंतु साईड जी आपण पाहतो ओपनची होती. खऱ्या अर्थानं आपण पाहतात खऱ्या अर्थानं वीर तानाजी पारगाव आणि ध्रुव 11 सातपाडी हा संघ. खेळाडू जर आपण तपासून पाहिले तर निश्चित स्वरूपात तेच. आता यामध्ये कोण जिंकणार. मागच्या वर्षी याच ओपनच्या साईडनं पाणी पाजलं होतं आणि खऱ्या अर्थानं इथे ध्रुव 11 सातपाडी आता रेडी असेल. मागच्या वर्षी त्रास झाला, या वर्षी नाही. थँक्यू बाबा. धनेश केणी यांचं करूयात आपण आभार. चला जाऊयात आपण या स्पर्धेच्या आर्थिक सहकार्य दानशूर दात्यांकडे. ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं त्याच्यावरती एक नजर टाकूयात. कुणालदादा पाटील मांडे तब्बल या स्पर्धेसाठी सन्माननीय युवा नेतृत्व हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्याकडनं 55,555 रुपयाचं आपल्याला आर्थिक सहकार्य आलंय. श्री राजेंद्र गावित साहेब, एक कार्यसम्राट, शब्दाला जागणारा आणि हकेला धावणारा आमदार, पालघर विधानसभा, त्यांच्याकडनं 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलंय. सन्माननीय जे सरपंच या गावच्या ताईंचे चिरंजीव आहेत जतीन अर्जुन केणी, दादांकडनं आपल्याला या स्पर्धेसाठी 35,000 रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आलंय. वेडी गावचे कार्यसम्राट युवा सरपंच नचिकेतदादा पाटील यांच्याकडनं तब्बल 22,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आणि प्रियांश ध्रुव विश्वास केणी यांच्याकडनं 1,000. साची प्रमोद घरत विठ्ठलवाडी यांच्याकडनं 2,000. त्या सोबतीनं शशिकांत मधुकर घरत ग्रामपंचायत सदस्य चाफेवाडी 1,000. संतोषजी जंगम एडवन त्यांच्याकडनं 1,000. बंडू काशीनाथ मात्रे विठ्ठलवाडी त्यांच्याकडनं 1,000. सुरेश महिला मंडळ नांदगडीपाडा त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य पण 5,000 रुपयाचं आलंय. आणि या स्पर्धेसाठी अफाट मेहनत या सगळ्यांनी घेतली आहे त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. गंगाराम पांडुरंग केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 500. दिनेश बाळकृष्ण केडी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला 2,500 रुपयाचं त्यांचा आभार. परशुराम घरत तलावपाडा त्यांच्याकडनं 1,000. मधुकर नारायण केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 721 रुपयाचं सहकार्य आलंय. पिंकेश पाटील जलसार त्यांच्याकडनं 1,500. अजयजी वसंत केणी त्यांच्याकडनं 1,000. तुकाराम अनंत केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,000. सचिनदादा पाटील जलसार त्यांच्याकडनं एक फार मोठं आर्थिक सहकार्य आलंय 5,000 रुपयाचं. किरणजी कारभारी विराधन बुद्रुक त्यांच्याकडनं 1,011. हेमंत दत्तात्रय केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,100. आणि प्रकाश शंकर निवळ यांच्या स्मरणार्थ लीना प्रंकश निवळ यांच्याकडनं 1,111 त्यांचं मनपूर्वक आभार. आणि प्रकाशजी शंकर निवळ यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच भगवंताची प्रार्थना. बाळाराम अनंत केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,100. जिम्मी चायनीज कॉर्नर श्री अनिल पाटील चाफेवाडी त्यांच्याकडनं 1,111. किसन अनंत केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,000. ऋत्वी केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,000. सदानंद केणी ग्रामपंचायत सदस्य 3,000 विरातन खुर्द. विजय शंकर घरत नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,000. रमण जगन्नाथ घरत नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,000. अंश प्रभाकर केणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1,000. लक्ष्मण हिरा भोईर नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 2,000. पंढरीनाथ सीताराम भोईर नांदगडीपाडा तब्बल 5,000 रुपयाचं सहकार्य आलंय त्यांचा आभार. गणेश भोईर खार्डी 3,000. चला सलामीची जोडी ध्रुव 11 सातपाडी आपल्याला पाठवायची आहे. गोविंद रघुनाथ म्हात्रे
विठ्ठलवाडी 1500, कलावंती रमेश घरत नांदगडीपाडा 1111, सुलभा श्रीकांत किणी माजी ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडनं 1000, वनेश्वर गोविंद पाटील वैतीपाडा त्यांच्याकडनं 1000, अल्पेश मोरेश्वर भोईर तलावपाडा त्यांच्याकडनं 1555, प्रकाश अनंत गावड जलसार 2000, शशिकांत बाबूराव भोईर डोंगरीपाडा 2000, सुरेश मित्र मंडल नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 5000, साक्षी गजानन गावड जलसार सरपंच ताईंकडनं 3000 आले, त्यांचा आभार. विंकोश मात्रे जलसार उपसरपंच दादांकडनं 2000, अशोक जानू किणी नांदगडीपाडा 2000, सुनील मात्रे विठ्ठलवाडी 1500, एबी ग्रुप अजयदादा भोईर केळवा रोड यांच्याकडनं 5000, दशरथ दत्ताराम किणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1000, मोरेश्वर जयराम घरत नांदगडीपाडा 500, रघुनाथ जी पाटील सरावली 3000, मातृपितृ छाया नांदगडीपाडा 1000, रोहिदास पद्मन किणी नांदगडीपाडा 3000, श्रीकांत सकाराम भोईर ग्रामपंचायत सदस्य विरातन बुद्रुक चिखलपाडा 1500, सिद्धिविनायक मित्रमंडळ तलावपाडा 1000, अवनी फोटो स्टुडिओ दीपक पाटील त्यांच्याकडनं 2000, प्रमोद वासुदेव किणी नांदगडीपाडा 1000, सिद्धेश रघुनाथ किणी नांदगडीपाडा 2000, कैलासवासी अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ मनोज पाटील विठ्ठलवाडी अर्थातच मन्याकडनं 2000, त्यांचा आभार. श्रीधर कृष्णा म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मांडे त्यांच्याकडनं 1000, द्वित रुपेश किणी नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1000, आणि संदेश बाळाराम घरत नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 1000, राहुल राजाराम जाधव विराथन त्यांच्याकडनं 1500, दयानंद पाटील शाखा प्रमुख शिवसेना टेंबी खोडावे 1500, बंडू पेंटर विठ्ठलवाडी मांडे त्यांच्याकडनं 500. चला हे तरी संपले बाबा एकदाचे. दिलीप शंकर घरत नांदगडीपाडा त्यांच्याकडनं 2000, फुल ठस्सन ग्रुप नांदगडीपाडा दोस्तीच्या दुनियेतील सगळे राजेशाही मित्र आहेत त्यांच्याकडनं 10,000, श्री समर्थ ऑटो केअर यांच्याकडून अस्मिता अतुल साने ताईंकडनं 3000 आले, त्यांचा आभार. कैलासवासी अमोल पाटील स्मरणार्थ 2000 जे एक गुपित दान. जगन्नाथ जनार्दन किणी चाफेवाडी त्यांच्याकडनं 500, डॉक्टर सुलोचना सुनील घरत विरातन बुद्रुक 5000, संदीप एकनाथ भोईर डोंगरीपाडा 2000, कल्पना किशोर कारभारी विरातन बुद्रुक त्यांच्याकडनं 1000, नितीन सतीश साने नितीन दादांकडनं 1000, संजयजी म्हात्रे विठ्ठलवाडी 1000, नरेश गरड डोंगरीपाडा 1000, सपना समीर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य सफाळे 5000, सपनाताईंचा आभार. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे रॉकी दादांकडनं तब्बल 3000 आलेत, रॉकी दादाचा आभार. लक्ष्मण काळे किणी नांदगडीपाडा LK केणी त्यांच्याकडनं 1000, प्रशांत शंकर घरत नांदगडीपाडा 1000, डॉक्टर निलिमाताई अरुण घरत विरातन बुद्रुक त्यांच्याकडनं 1500, योगेश भोईर खाडी युवासेना उपतालुका प्रमुख 2000, भावेजी भोईर जलसार त्यांच्याकडनं 1000, श्री श्री समर्थ माठ किराणा गणपत पाटील रांजणपाडा त्यांच्याकडनं 1100, मंगेश अगुल्या किणी नांदगडीचा पाडा 500, प्रकाश बाळाराम भोईर जरसाल पाणीवाळा त्यांच्याकडनं 1000, आणि श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी 2000, श्री दत्तात्रय दीनानाथ पाटील चाफेवाडी 1100, जगदीश देवराम किणी विनार्थन खुर्द त्यांच्याकडनं 1000. या सगळ्या दानशूर दादांचा मनपूर्वक आभार. आणि फायनली आता वेळ झाली आहे मेगा फायनलच्या मॅच कडे जाण्याची. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकलात पहिल्या डावात. उत्कर्ष आमच्या सोबत सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल, आणि ऑन दी ग्राउंड मैदानावरती आता ओपनिंग पेअर देखील पोहोचली आहे. अध्याय घरत आणि आर्यन सध्या ग्राउंड साठी खूप मेहनत करतात. आताही इतक्या फायनलच्या वेळेला देखील अजूनही ते बाउंड्री आखण्याचं काम करतात, कारण मेगा फायनलची मॅच आहे. उत्कर्ष टार्गेट चांगलं सेट झालंय, एक फायटिंग टोटल 65. काय वाटतं कशा प्रकारे हा सामना तू दृष्टिकोनानं बघतोस? शेवटपर्यंत या मॅचचा रिझल्ट मी म्हणेन की शेवटच्या षटकात जाईल, कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ पालघर मध्ये एका ग्रामीण संघाने धुमाकूळ घातलंय, तर एक आता टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती ताई पॅकर्स हे एक वेगळं नाव राहिलेलं आहे. परंतु सपाटी सांगेल की ही स्पर्धा आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय. मागच्या वर्षी आमचं ते स्वप्न राहिलं, परंतु यावर्षी आम्हाला सगळं काही बदलायचं आहे. त्याच्यासाठी आता 2 फलंदाज दाखल झालेत. विरू बाबरे त्यांच्या साथीने दिवेश पाटील. मॅच ऑन. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. शिवनेरी चषक मेगा फायनल आणि पहिला बॉल ध्रुव 11 सातपाटी समोर ताई पॅकर पालघर. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती पंकज पालन विकेट काढतोय. जिथे हात लावेल तिथे सोनं, जिथे बॉल टाकेल तिथे विकेट.
पंकज पालननं केली आहे सुरुवात विकेटनं. फलंदाज बाद होतोय दिवेश. डॉन 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 सध्या हे मैदानावरती सांगतोय पंकज पालन. पहिल्याच बॉल वरती पंकज पालननं काढली आहे विकेट. हर सर जा झुक जा वह मंदिर होता, हर नदी जा समाजा वह समंदर होता. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, जीवन की कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आणि मॅच तेच आपल्याला सांगणार आहे की या मॅचचा सिकंदर कोण, शिवनेरी चषकाच्या 5व्या पर्वाचा चॅम्पियन कोण, ग्रामीण फॉर्मॅट मधनं ध्रुव 11 सातपाटी इतिहास घडवेल की आपल्या क्रिकेटची ताकद मैदानावरती दाखवेल अनिकेत राऊत. अजून एक चांगला बॉल हा देखील चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भावेश आला बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर नंबर सुरू आहे 1. धाव अजूनही स्कोर कार्ड वरती आलेली नाही आहे. मेगा फायनलची मॅच यापेक्षा चांगलं क्रिकेट कुठे पाहायला मिळेल. खूप सुंदर रंगलं शिवनेरी चषक. यशाची सगळी शिखरं तोडत स्वतःचेच रेकॉर्ड ब्रेक करत शिवनेरी ग्रुपला आपण पाहिलं. इथे बॉल चेक केला जाईल. नक्कीच वाईट यॉर्कर. फलंदाज शफल झालेत त्याच्यामुळे हा जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. ऑलरेडी या टुर्नामेंट मध्ये ना डबल हॅट्रिक मेडन टाकलंय, फायपर कंप्लीट केलंय आणि एक असा गोलंदाज बनलाय पंकज पालन की सर्वाधिक खतरनाक कामगिरी ॲज अ बॉलर म्हणून पंकज पालननं केली आहे. धाव फलकावरती धाव अजूनही आलेली नाहीये. मेगा फायनलची मॅच टप्पा पडलाय हा देखील चाललाय. उत्कर्ष काय म्हणशील पंकज पालन जी बॉलिंग या टुर्नामेंट मध्ये करतोय? जबरदस्त गोलंदाजी. कालच्या दिवसापासून ज्यावेळेला ओपन ऑल इंडिया ओपन मधून दाखल झाले आणि पहिल्या मॅच पासून त्यांनी फलंदाज कितीही समोर चांगले चांगले असले त्यांची कंबर तोडली आणि तेच पंकज पाटील पुन्हा एकदा या फायनलच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी करतात. यावेळेला स्टीअर केल्या बॉलला डायरेक्ट हिट लागला असता तर वीरेंद्र बाबरे हे डेंजर एंडकडे धावत होते परंतु सावरलं आणि तिथे सिंगल देखील मिळाली. 1-1 फायनली. आता जे मेडन षटकचं ड्रीम होतं ना ते थोडंसं दूर चाललं. म्हणून तर आपण म्हणालो ना पंकज पालनना या टुर्नामेंट मध्ये फक्त बॅटर्सचा विकेट घेतोय, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काम त्यानं मैदानावरती काही केलेलं नाही आहे. कालच्या दिवसात 5 बॉल 5 विकेट्स पंकज पालनच्या नावावरती पाहायला मिळाले. इथे टप्पा पडल्यानंतर हा देखील चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जो सकाळी उठल्यानंतर पाण्यानं अंघोळ करतो ना तो फक्त पोशाख बदलतो आणि जो अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावरती घामानं अंघोळ करतो तो इतिहास घडवतो. आणि आज या शिवनेरी चषकात इतिहास घडवणारी गोलंदाजी पंकज पालननं केली आहे. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि पंकज पालननं असं काही आयडल सध्या पालघर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सेट केलंय ना की आता अनेक फास्टर जे बॉलर आहेत ना ते पंकज पालनला फॉलो करू लागतील. विकेट्स कशा काढायच्या, त्याच्या उंचीचा फायदा कसा उचलायचा, गुडलेन स्पॉटवरती लेंथ अगदी तिकडनं टॉस होणारे पंकज पालनचे बॉल. आता वेगाचा राजा आलाय. आता वेगाचा राजा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. अर्थातच वरोर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रज्योत अंभीरे. अजून एक डॉट बॉल. 65 रनचेस. मेगा फायनलची मॅच आणि मेगा फायनलच्या मॅच मध्ये वर्चस्व पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सध्या तरी टीम ताई पॅकर पालघरचं. विश्वनाथ दवणे सरांचं आगमन झालं. त्यांना माहिती आता इथनं मॅच पाहायची मजा काही वेगळी आहे कारण सेकंड स्पेल मध्ये पंकज पालन आला की आज तो काय टाकतोय विश्वनाथ सरांना पण पाहायला आवडेल. आणि ताई पॅकर्सच्या यशामध्ये विश्वनाथ दवणे सर, राकेश तामोरे सर आणि अनिकेत राऊत या सगळ्यांचं एक समान योगदान आहे.
टीमची टोटल 1 डिसिजन पेंडिंग आहे, थोडाच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. या पोह्यात एक्झॅक्टली काय घडलंय. प्रज्योत अंभिरेचा हा बॉल, त्याच्यावरती अनेक साऱ्या घडामोडी पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि हा फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी आहे. ग्रेट स्टार्ट बाय प्रज्योत. वेगाचा राजा वरोर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती. वरोर हे ते गाव ज्या गावामध्ये क्रिकेटवर प्रचंड प्रेम केलं जातं आणि फार मोठं सामर्थ्य देखील वरोरच्या क्रिकेटमध्ये. आणि तिकडनं त्याच वरोरच्या संघर्षाच्या मातीतून तयार झालेला गोलंदाज प्रज्योत अंभिरे. धावफलकावरती धावा 1 ने पुढे जातील, 2 आणि 2 ला 1 बाद. बट मॅच मैदानावरती जोपर्यंत वीरू बाबरे उभा आहे, भावेश सध्या 6 बॉल 2 वरती बॅटिंग करतोय. त्याला थोडं गिअर अप करावं लागेल. वीरू बाबरे रन्स बनवू शकतोय. हा जरी खेळाडू नवा आहे पण तो सातपाटीचा छावा आहे. ते वीरू बाबरेच्या बॅटला आज मैदानावरती सांगावं लागेल. धावफलक पुढे चाललाय, 3 धावा धावफलकावर. विकेट गेली 1. प्रज्योत अंभिरे तयार आहे भावेशसाठी. शफल झाले होते, ऑफ स्टंपला येऊन थांबले. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ होता. टप्पा पडल्यानंतर हाईट फॅक्टर ते देखील चर्चेचं होतं. तेच अंपायर सांगत असताना प्रज्योतनं अपील केल्यानंतर की विकेटला बॉल मिस करतोय, हाईट फॅक्टर थोडं जास्त आहे, त्यामुळे लेग बिफोर विकेट जे अपील प्रज्योतने केलं होतं ते अंपायरनं नाकारलं. मग आता डॉट बॉलची होती समाप्ती. काल प्रज्योत नव्हते, जिशानला आपण पाहिला सेकंड स्पेल टाकताना. आज प्रज्योत या ठिकाणी पालनला साथ देतोय. अथ्था चांगला बॉल होता, बट दिशा कदाचित कंट्रोल थोडंसं हरवलंय का ते पाहावं लागेल. यस, अंपायरचा इशारा 1+1. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा देखील येते आणि 1 धाव रनिंग बिटवीन द विकेट मिळाली आहे. या धावा काहीशा मदत करतील मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या टीम ध्रुव 11 सातपाटीला. बट सातपाटीला जो संघर्ष करायचा ना तो अजूनही आलेला नाहीये. इथे सुरुवात झाली आहे. हा पहिला संघर्षमय चौकार येतोय आणि धावफलक 4 ने पोहोचलाय. 10 धावा धावफलकावर डबल डिजिट मध्ये. फलकावरती धावा झाले 10. 10 ला 1 बाद. आता स्विच हिटचा फटका. मॅच मध्ये इंटर झालाय संघ ध्रुव 11 सातपाटी. सुरुवातीचे 10 बॉल सातपाटी शांत होती आणि भावेश शांत होता आणि भावेशची बॅट मैदानावरती आता करतीये पलटवार आणि भावेश सांगतोय विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, मला अडवू शकेल अजून ती भिंत नाही. माझी झोपडी जळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी ती आग ज्वलंत नाही. येथील वादळे खेळतील तुफान, या साऱ्यांसमोर अडखळणं. पालघर टेनिस बॉल क्रिकेट जगतातील विश्वविजेता. एका बाजूला ताई पॅकर पालघर, तर दुसऱ्या बाजूला पालघर क्रिकेट मधील ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधली महासत्ता सातपाटी. या दोन्ही टीमच्या पावलांना पसंत नाही. 2 षटकं संपली आहेत, रन झाले 16, विकेट गेली 1. चेस ऑन आहे, 24 बॉल बाकी आहेत, 49 ची गरज आहे. जाऊया डीजे कडे, ऐकूयात एक सॉन्ग आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये. सोळा धावा धावफलकावर, विकेट गेलेत 1. या स्पर्धातील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय पंकज पालन. 24 बॉल 49 धावेची गरज. उत्कर्ष मागचा आलेला स्विचिटचा षटकार आणि मागे खेळलेला तिलकरत्न दिलशान स्टाईल शॉट अगदी चौकार. 2 बॉल मध्ये 10 आलेत, त्यामुळे ताई पॅकर्सच्या समोर पुन्हा एकदा सातपाटी परत आली आहे. अगदी बरोबर, या वेळेला पंकज आलेत. पंकज आले आणि पंकजनं जे त्यांनी कालच्या दिवसापासून चालू ठेवलंय अगदी टू बी कंटिन्यू. आणि शेवटच्या मॅच मध्ये देखील 30 गोलंदाजी करतात. जबरदस्त बॉल. डॉट बॉल न सुरुवात. पंकज पाटील मागच्या षटकात फक्त 1 धाव आणि तदनंतर याही वेळेला दुसऱ्या षटकात आले. दुसऱ्या षटकात देखील डॉट बॉल न सुरुवात केली.
वीरेंद्र बाबरेसाठी पुढचा बॉल राईट हँड ओव्हर दी स्टंप्स ना आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, पंच सांगतात की ऑब्स्टिकलला सोडणारा बॉल होता, त्या अनुषंगाने ती अपील फेटाळून लावली. लेग बाईटचे संकेत दिले आणि धावसंख्या 17. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा, अगदी रिव्हर्स स्विच झाले होते परंतु ऑब्स्टिकला सुटणारा बॉल असं पंचांनी दर्शवलं. इथे आपण पाहतायत 17 वरती एक गडी बाद. वीरू बाबरे आणि भावेश पाटील दोन फलंदाज मॅच मध्ये शेवटपर्यंत एक वेगळी मजा येऊ शकते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. 17चा खतरा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला होता आणि दिवाळीला बरोबर दुपारी 3:33 एक तेजस्वी सूर्याचा अस्त झाला होता आणि ते नाव होतं वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसाला ताठ मानेनं जगाला शिकवणारं नाव म्हणजे हिंदुहृदय सम्राट. स्विचिटचा फटका पालनच्या विरुद्ध आलाय, चालला डीप थर्डमॅनला. भावेश चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये. वैयक्तिक 10 बॉल आणि 16 धावा त्याच्या बॅट मधून आलेत. त्यामध्ये एक स्विचिटचा षटकार आहे, एक चौकार आहे. भावेश अंडरआर्म क्रिकेट देखील खूप सुंदर खेळतो, त्यामुळे त्याचा हँड अँड कोऑर्डिनेशन, शॉट सिलेक्शन चांगलं आहे आणि आता या मॅच मध्ये ते मदत करत आहे. 65चा रनचे 6 ओव्हर मध्ये समोर असताना टीम ध्रुव 11 सात पाटीला. व्हॉट अ मॅच. मेगा फायनलचा सामना पैसा वसूल चाललाय. 21 शिवनेरी चषक असंच आहे. गत वर्षी मेगा फायनलची मॅच सुपर ओव्हर झाली होती, या वर्षी पण अपेक्षा त्याच लागलेत. पुन्हा एकदा स्विचिट खेळायचं होतं, आता अपील आणि आता सापडलाय परफेक्ट प्लम आणि विकेट मिळतीये गोलंदाज पंकज पालनला आणि फलंदाज बाद. आणि क्राऊड इकडे सेलिब्रेट करत असताना पंकज पालनच्या विकेटला आणि या सगळा मित्र परिवार एकत्रित आलाय आणि आज ते करतायत जल्लोष साजरा, कारण आज होतोय सफाळ्याचा सण साजरा. त्याचं नाव आहे शिवनेरी चषक विराथन. लॉस ऑफ 1 आणि आता एक अजून ऍड झाली आहे, त्याच्यामुळे 21ला 2 हा फरक आता स्कोर कार्ड वरती तुम्हाला जाणवणार आहे. ध्रुव 11 सातपाडी वर्सेस ताई पॅकर पालघरची लढाई मैदानावरती सुरू आहे आणि नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धार्थ. खरं तर मेगा फायनलची मॅच 2 आयकॉन घेण्याची संधी होती ध्रुव 11 सातपाडीकडे, बट सातपाडी देखील आपल्या प्लेइंग 11 स्क्वॉड सोबतच मैदानावरती उतरली आणि संघर्ष करायला आम्ही देखील तयार आहोत. हे ध्रुव 11 सातपाडीच्या समोर ताई पॅकर्स आणि पंकज पालन ठणकावून सांगतोय, जिद्दीनं सांगतोय, हे ठाकूर या हात नाही, सातपाडी या विकेट मुझे दे दो. प्रत्येक बॉल पंकज पालनचा अगदी धोकादायक आहे. सुसाट वेगानं सुटलाय पंकज. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. एका धावेच्या मदतीनं स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. शिवनेरी चषकाची मेगा फायनल कशी असावी तर सातपाडी वर्सेस ताई पॅकर पालघर सारखी असावी. अफाट मेहनत करतात शिवनेरी ग्रुपचे सगळे युवा शिलेदार, म्हणून तर आज विराथनला एक वेगळा मान आहे पालघर जिल्ह्यात. खुलवा टप्प्याचा बॉल, बॉल बॅक ड्राईव्ह, समोर जिशान लॉंग ऑफला एकाच ऍक्शन मध्ये उचललाय आणि एकच धाव या ठिकाणी मिळतीये. 2 षटकं टाकली आहेत पंकज पालननं. कालच्या रात्रीत धावा खर्च केल्या होत्या 6, विकेट्स काढले होते 6. आजच्या रात्रीत मेगा फायनलची मॅच, षटकं टाकली आहेत 2, धावा खर्च केले 7 आणि विकेट्स काढलेत मैदानावरती 2. वन साइड हिरो आहे या शिवनेरी चषकामध्ये गोलंदाजी डिपार्टमेंट मधला पंकज पालन. छोटासा ड्रिंक ब्रेक मैदानावरती आहे. एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू. आमचे समालोचक मित्र उत्कर्ष पाटील आपल्या सोबत आणि समीकरण 18 बॉल 42. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही आणि माघार घेणं आग्र्यांच्या रक्तात नाही. बाबा दोस्ती केली तर जीव देईल, गद्दारी केली
थँक्यू सो मच. सातपाडीकर एन्जॉय करतात. काय डान्स आहे त्यांचा, जबरदस्त डान्स. जिथे आपण पाहू शकाल 18 बॉल आणि 42 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जिशांत यांना आपण पाहू शकाल. डाव्या हाताचे एक जबरदस्त गोलंदाज. ताई पॅकर्स या संघासाठी अत्यंत महत्वपूर्ण हे षटक असेल. 18 बॉल 42. 18 बॉल 42 असताना डॉट बॉल आलाय. वीरेंद्र बाबरे आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहेत. खूप कमी सामने असे आहेत की वीरेंद्र बाबरे जवळपास 4थ्या षटकापर्यंत आहेत आणि त्यांना शांत केले, निरोत्तर केले. अगदी संयमानं त्यांना जशी गोलंदाजी करतात गोलंदाज आपल्या तालावरती नाचवतात की काय, ज्या अनुषंगाने सध्या वीरू बाबरे शांत झालेत. 17 बॉल आहेत. 17 बॉल मध्ये 42 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. ध्रुव 11 सातपाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना जिशांत आलेत. लेफ्ट आर्म राऊंड स्टम्प्स रिव्हर्स स्विच करायचा होता. पंकज पाटील देखील बीट झाले. जयेश रावरेनं बॅकअप दिला. सिंगल मिळणार आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. ती म्हणजे आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली 16 बॉल आहेत. 16 बॉल मध्ये 41 धावांची गरज. या 4 बॉल मध्ये जर 2 मोठे फटके आले नाही तर मग ताई पॅकर्स विजयाच्या जवळ इथे पुढे येत राहील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. कारण ज्यांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलं, ऑल इंडिया ओपन मधून आले, तदनंतरचं क्रिकेट त्यांनी खूप प्रभावी केलं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. याही वेळेला बॉलला उडवलाय. बॉल चाललाय. चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. बिग ब्लो. षटकार. मजा येईल. सिद्धार्थनं शंखनाद फुंकलाय. कमालीचा फटका घ्यायला. अगदी आपण पाहू शकाल आप ट्रॅकरचा बॉल, त्या बॉलचा भरपूर समाचार. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती जिशांत. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड बॉल खेळलाय. अनिकेत राऊत आहेत. अनिकेत राऊतनं त्या बॉलला पाहिलं जिथे कॅच होणार नाही त्यांना माहिती होतं, म्हणून मग तिथे 2 धावा सेव्ह केल्या. जबरदस्त पद्धतीने मॅच अटीतटीचा. एका बाजूला ग्रामीणचा स्टार ध्रुव 11, एका बाजूला टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती मोठं नाव ताई पॅकर्स पालघर. 14 बॉल 33चा मॅच. क्लोज आली आहे मॅच. मागच्या 2 बॉल मध्ये ज्या 8 रन्स आल्या ना त्याने सातपाडीला परत आणल्या मॅच मध्ये आणि सामना संपणार नाहीये सहजासहजी हे सांगत असताना दोन्ही टीम कडक फाईट देत आहेत. शफल झाले होते, आता वेगात टाकलाय अपील आणि आपण पाहताय जिशानला मिळतीये सफलता. फलंदाज होतात बाद. लेग बिफोर विकेट आणि धक्का लागलाय सातपाडीला. 32 या आकड्यावरती नंबर 3. 65 रन चेस. चांगला खेळत होता मैदानावरती. चांगला फाईट बॅक सुरू होतं आणि आता निर्णायक क्षणाला स्लॉगर पिंच हिटर बॅटर्सचं बाद होणं हे सातपाडीला परवडणारं नाही आहे. बट मॅच ऑन आहे ना, त्यामुळे या सामन्यात आहे ना एक अशी लढत प्रेक्षकांना पाहिजे आहे की जी अंतिम ओव्हर पर्यंत जाईल. बॉल शिल्लक आहे 13. रन बाकी आहेत मैदानावरती 33. 13 चेंडू 33 धावेची गरज. सातपाडी ध्रुव 11 की ताई पॅकर पालघर या प्रश्नाचं उत्तर येणारे 13 बॉल या मैदानावरती देतील. पण आता पंकज पालनचा स्पेल पूर्ण झाला. सेकंड स्पेल मध्ये प्रज्योतला आणलं जाईल की अजून एक चौथा विकल्प आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं उत्तर या बॉल नंतर आपल्याला सापडेल. कारण या मॅचचं प्रतिबिंब आहे ना ते 5वं षटक असणार आहे. इथे जरी सिंगल डबल आली, चौकार षटकार जरी आला तरी मॅच 50-50 बॅलन्स राहणार आहे. कारण टेनिस बॉल क्रिकेट 2 ओव्हर मध्ये 12, 28, 30, 32 चेस होताना आपण सर्रास पाहत आलोय. जिशानचा महत्वाचा बॉल आणि तो बॉडी लाईन शरीरावरती जाऊन आदळलाय. सिंगल घेण्याचा मानस. 1 धाव मिळतीये. आता सामना आहे ना 60-40 आहे. सध्या 60% या मॅच मध्ये ना स्ट्रॉंग झोन मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळतीये. ती म्हणजे ताई पॅकर पालघर आणि 40% जो सामना आहे तो आहे ध्रुव 11 सातपाडीच्या बाजूनं. बट प्रेडिक्शन आहे ना कधीही बदलतं. एका क्षणामध्ये जिकडे गेम बदलते ना ते अनप्रेडिक्टेबल क्रिकेट आहे.
म्हणून तर आज जाती धर्माच्या भिंती बेधून माणसाला माणुसकीनं जगायला शिकवणाऱ्या या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण प्रेमात पडलोय आणि तुम्हा आम्हा सर्वांना एका धांग्यानं मागचे 8 दिवस रात्र गुंफून ठेवलंय. त्याचं नाव शिवनेरी चषक. विराथांच्या अभिमानाची आणि विराथांच्या गौरवशाली 5व्या पर्वाची मेगा फायनल शिवनेरी ग्रुप प्रेझेंट बाय शिवनेरी ट्रॉफी 2025. हे 5वं एडिशन कोणाच्या नावावरती जाणार? प्रज्योत अंभिरेचा पहिला बॉल वेगवान तेज तर्रार चालला यष्टी रक्षकाच्या हातात. आणि या मॅच मध्ये आता प्रेशर क्रिएट करायला मैदानावरती तयार आहे. आता वोटिंग पोल देखील ऑन झालाय. सातपाटी की टीम ताई पॅकर्स तुम्ही कमेंट करू शकता. वोटिंग पोल वरती वोट करू शकता. 11 बॉल 32 आज समीकरण मैदानावरती बाकी आहे. आणि प्रज्योत अंभिरे हे ते नाव ज्या नावानं पालघरच्या क्रिकेटला ताई पॅकर्सलाच नाही महाराष्ट्रातील अनेक विभागामध्ये जाऊन प्रज्योत अंभिरेला वेगवेगळ्या संघांसाठी देखील खेळताना आपण सर्रासपणे पाहत आलोय. कारण तो वेगाचा राजा आहे. इथे लाईन चांगली आहे. यॉर्कर आणि यॉर्कर तर प्रज्योतची अगदी ताकद आहे. बॅट अँड पॅड मध्ये टाकणं, वाईड यॉर्कर टाकणं. अलीकडच्या काळात प्रज्योत अंभिरेचा लेग कटर तो देखील फार चर्चेत असतो. वेगवान गोलंदाजांच्या भारताच्या यादीतील प्रज्योत अंभिरे हे प्रमुख 5 मधील नाव. 9 चेंडू 31 धावेची गरज. 65 चे रनचेस 34 ऑन दी बोट. स्विच इट खेळायचं होतं. प्रज्योत अंभिरेच्या विरुद्ध धाडस दाखवलं जात आहे. थोडं ना जास्त एफर्ट टाकलं जात आहे फलंदाजाकडनं. त्यामुळे आता प्रज्योतनं सामना पूर्णपणे फिरवलाय आणि ताई पॅकर्स पालघरचं शिरकावाना उत्कर्ष आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. अगदी बरोबर. आणि मागून अनिकेत राऊत दर्शवतात वीरेंद्रला की रिव्हर्स नाही चालणार. समोरच्या बाजूने तुम्ही जर फटके खेळले तर तिथे धावा येऊ शकतात. हेही अनिकेत राऊत दाखवतात. जरी प्रतिस्पर्धी म्हणून वीरेंद्र बाबरे मैदानाच्या आतमध्ये आहेत तरी देखील त्याला सांगतात की ज्या चुका आहेत त्या चुका आहेत. तुम्ही प्रज्योत अंभिरेच्या या एवढ्या वेगाला रिव्हर्स नाही खेळू शकत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 30चा मॅच. शेवटचा बॉल प्रज्योत अंभिरे वेगाचा राजा समोरच्या दिशेने. अनिकेतचं ते सांगण्याचं कारण काय होतं उत्कर्ष माहितीये का? त्याला माहितीये मला फक्त ट्रॉफी नाही जिंकायची आहे. मला पालघरचं क्रिकेटचं फ्युचर पण पाहायचं आहे आणि मला माझ्या पालघरच्या खेळाडूंची काळजी पण घ्यायची आहे. प्रज्योत अंभिरे असा आहे तो प्रत्येक बॉल जो मागचा टाकलाय ना पुढचा त्याच्यापेक्षा जास्त वेगात टाकणार आणि तिकडे खेळाडूला कदाचित दुखापत देखील होऊ शकते. या सगळ्याची काळजी प्रज्योत अंभिरे आवर्जून घेतोय. हॅलो 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 30ची गरज आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज. ताई पॅकर्स या मॅच मध्ये आलाय पुढे. धनंजय नाईक डासू पाहायला मिळतात. जायचे एक जबरदस्त ही गोलंदाज. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 30ची गरज आहे. आणि 6 चेंडू 30 म्हणजे प्रज्योत अंभिरेने खर्च केलेत फक्त आणि फक्त धावा 2. आणि आता हा सामना पूर्णपणे आपल्याला एकतर्फा झालेला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. बट काल क्रितेश घरतनं खूप चांगला संघर्ष केला उत्कर्ष. अगदी बरोबर. या ओळीला आपण पाहतात बॉलला केलंय बऱ्याच काळ हवेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे खेळाडू आलेत बॉलच्या खाली. नाही चुकी करणार फलंदाज झालेत बाद. गॉन. आणि इशिकाताई साने यांचं देखील शिवनेरी चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 5 चेंडू आणि 30ची गरज उत्कर्ष. 5 बॉल 30. धनंजय नाईक गोलंदाजी करत असताना या 5 बॉल आणि 30चं जे समीकरण आहे ते थोडंसं आता कठीण होत चाललंय. ध्रुव 11 सत्पाडी या संघासमोर. पाहूया आता इथून 30 धावा म्हणजेच प्रत्येक बॉल मागे षटकार आणि षटकार. शेवटची उमेद. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न श्रेयू यांचा नाही कनेक्ट करता आला बॉलला. आता 4 बॉल आणि 30 आहेत.
ऑलमोस्ट मॅच मध्ये ताई पॅकर्स पालघर या संघानं इथे प्रथम क्रमांकाचं करंडकाकडे पाहिले. कालच्या दिवसात आले आणि तदनंतर आपण पाहतायत आज अंतिम मॅच देखील खेळण्याचा मानस त्यांनी राखला. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, मागचा बॉल ॲज कम्पेअर वेगवान हाताळला. या बॉलला जर आपण तपासून पाहिलं तर हा बॉल गतीमध्ये परिवर्तन करणारा राहिला. 3 बॉलचा खेळ आणि 30 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होतील. धावसंख्या पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. इथे सुरेख रीतीने बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेणारा राहिला. चांगली गोलंदाजी. आता चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच निश्चित स्वरूपात 2 आणि 2 बॉलचा खेळ बाकी असताना धावांची गरज आहे 30. ताई पॅकर्सनं इथे विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा शिवनेरीवरती फडकवलाय. ताई पॅकर्सचे नाव राहील आणि प्रथम क्रमांकाचा करंडक त्यांच्या नावी ऑलमोस्ट झालंय. सातपाडीचं डगआउट थोडंसं शांत झालं. आता 1 बॉल आणि 30 ची गरज हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेडन ओव्हर येण्याची देखील इथे शक्यता. पहिला बॉल विकेट, त्यानंतरची आपण पाहतायत 4 बॉल इथे डॉट फेकलेत. गोलंदाज धनंजय. इथे विकेट मॅडन ओव्हर धनंजय नाईक आणि विजयाचा झेंडा शिवनेरी चषकावरती. 5व्या सीझन मध्ये नाव लिहिलं ताई पॅकर्स पालघर या संघानं. फटाक्यांच्या आतिषबाजी होत्यात आणि इथे ताई पॅकर्स पालघर या संघाचा गवगवा आपल्याला बघायला मिळाला. अनिकेत राऊत, पंकज पाटील, मकरंद पाटील असतील, विघ्नेश साखळतोडे असतील, तदनंतर आपण पाहतात धनंजय नाईक असतील, ज्यांनी काही खेळ दाखवला. आणि इथे अंतिम विजेतापद शिवनेरीच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये शिवनेरी या स्पर्धेमध्ये झेंडा रोवला ताई पॅकर्सनं. व्हेरी वेल प्ले. मॅन ऑफ द मॅच या मॅचचे ठरतात पंकज पाटील. एक जबरदस्त ज्यांनी गोलंदाजी केली आणि तेच ठरतात ताई पॅकर्स संघाचे फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच. सातपाडी संघ आणि त्यांचे पाठीराखे आपल्याला बघायला मिळतात. भरपूर उदंड प्रतिसाद. आपल्या गावच्या संघाला तुम्ही सपोर्ट कसा करता आणि ते ध्रुव 11 सातपाडीनं अनेक वेळा सिद्ध करताना पाहायला मिळतात. अभि अंडरम क्रिकेटचं खूप चांगले क्रिकेटपटू आहेत. ओव्हरम क्रिकेटमध्ये ध्रुव 11चे पाठीराखे आहेत. इथे शिवनेरी चषकामध्ये ताई पॅकर्स पालघर या संघानं प्रथम क्रमांकाचं करंडक मिळवलं. आणि जास्त वेळ न घेता आता निश्चित स्वरूपात इथे एक चांगलं चॅम्पियन गीत होईल आणि तदनंतर अगदी शेवटचा कार्यक्रम अर्थात प्राइज डिस्ट्रीब्युशन याकडे आपण जाणार आहोत.
थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील या पालन आपल्याला पाहायला मिळाले. यस, या स्पर्धेला सलग 8 दिवस ज्यांनी अतिशय सुंदर समालोचन आणि खऱ्या अर्थानं ओमकार शेट्टे सर असतील आणि पंच आपल्याला पाहायला मिळाले जे पॅनलचे खूप जबरदस्त पद्धतीनं. अनिल केणी सरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील, फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅच.